नमस्कार मित्र हो, मी सुहास बोळा. मित्र हो, आपल्या आयुष्यातील एखादी घटना, एखादा प्रसंग हा आपल्या आयुष्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो. आपल्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील वनगळसारख्या ग्रामीण भागातील एक मुलगा शिक्षणासाठी सातारला येतो. आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पिग्मी कलेक्शन करण्याचं काम करतो. आधी आपण PSI वगैरे आपण काय होऊ शकतो ही स्वप्न समोर असताना पिग्मी कलेक्शन करत असताना आलेल्या अनुभवावरून आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये करिअर करणं आवश्यक आहे असं निश्चित करतो आणि त्याच्यातूनच पुन्हा बालाजी मोबाईलसारखं पुन्हा साम्राज्य निर्माण करू शकतो. असा वनगळ गावातील सामान्य कुटुंबातील एक मुलगा म्हणजे बालाजी मोबाईलचे सर्व संतोष शेडगे. या संतोष शेडगे यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांचा प्रवास जाणून घेतल्यानंतर खूप छान वाटलं. आलो तर त्या काळात शेतीची एवढी आवड नव्हती, कारण मुंबईत राहिलेला मी. बरोबर. इथं आल्यावर कळालं की उन्हाळ्यातली दिवाळीच्या सुट्टीतली शेती फार वेगळी असते, फक्त मजा करायची असते. बरोबर. म्हणजे जशी काय चिखलातनं जाणं, गुडघे एवढ्या बाट काढून आणे, जनावरे 12-12, 15-15 त्यांची वैरण, शेण, पेंट, सगळ्या बाकीच्या गोष्टी, लाईटीचं सगळं आंधळा कारभार, कधी लाईट जायची कधी यायची, चालत शाळेला जायचं, पावसाचं काही नाही. आणि सगळं गांधीजींनी सांगितलं होतं की गावाकडे चला. कधी गावाकडे चला हे आपल्याला माहित नाही. गांधीजींनी सांगितलं होतं तुम्ही स्थिर स्थावर झाल्यानंतर गावाकडे चला आणि तुमच्यासोबत गावचा पण विकास करा. तरी पण म्हटलं आपण राहायचं साताऱ्यातच, गावची नाळ थोडी विकास थोडासा सातारमध्ये चांगला झाला असतो. मी 11वी पासून उपजीविका करायची म्हटलं तर कॉलेज सकाळी व्हायचं 10-11:30 संपायची, तिची कॉलेजला होती. मग म्हटलं आपण आपल्या पायावर उभं राहायचं तर आपण पिग्मी एजंटला सुरुवात केली, पिग्मी कलेक्शनला. आणि मग नाही, उर्मी असतीच मराठी फॅमिलीत ग्रामीण भागात, त्यातल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वांनाच इच्छा असते की पोलीसमध्ये जावं. पण नंतर पिग्मीचं कलेक्शन करताना इकॉनॉमीशी थोडंसं नाळ जुडली गेली. त्यात कळायला लागलं की व्यवसायातनं जास्त पैसे मिळतात किंवा सुबत्तता येते किंवा घरच्या वेळ देता येतो. स्वप्न थोडंसं बदललं आणि मग व्यवसायाकडे कल वाढला. आणि मग त्यामुळं काहीतरी व्यवसाय चालू करायचं एवढं डोक्यात गणित होतं. आणि तशा अनुषंगानं मग एकदा तसेच मित्र जोडत गेलो, ज्यांचे व्यवसाय आहेत तशाच लोकांना जोडत गेलो. आणि मग त्यानंतर बालाजी मोबाईलची मुहूर्तमेढ 2002 वाटतं या बाबतीत ज्या त्या वेळेस जी ती कामं करायला पाहिजेत. युवकांनी काय होतं, विद्यार्थी दशेत पैशाची स्वप्न बघतात आणि पैशाच्या टायमिंगला शिकलं पाहिजे असा विचार करतात आणि ते दोघांचा ताळमेळ लावला तर त्यांना काहीच उरत नाही. ज्या त्यावेळी जी ती गोष्ट केली पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या वेळेस मुख्य आपला फोकस हा शिक्षणाकडेच पाहिजे. बरोबर आहे. आलो तर त्या काळात शेतीची एवढी आवड नव्हती, कारण मुंबईत राहिलेला मी. बरोबर. इथं आल्यावर कळालं की उन्हाळ्यातली दिवाळीच्या सुट्टीतली शेती फार वेगळी असते, फक्त मजा करायची असते. पण नंतर ज्यावेळेस मी इकडे आलो 8वी 9वी 10वी त्यावेळेस बघितलं की शेतीतले प्रश्न फार गंभीर आहेत. बरोबर. म्हणजे जशी काय चिखलातनं जाणं, गुडघे एवढ्या बाट काढून आणे, जनावरे 12-12, 15-15 त्यांची वैरण, शेण, पेंट, सगळ्या बाकीच्या गोष्टी, लाईटीचं सगळं आंधळा कारभार, कधी लाईट जायची कधी यायची, चालत शाळेला जायचं, पावसाचं काही नाही. आणि सगळं म्हणजे हेच नव्हतं, अरेंजच काय नसायचं. त्याच्यामुळं मग बघितलं गावाला कसं तरी 3 वर्ष काढली. स्वप्न मोठी होती, काहीतरी मोठं बनायचं होतं. गांधीजींनी सांगितलं होतं की गावाकडे चला. कधी गावाकडे चला हे आपल्याला माहित नाही. गांधीजींनी सांगितलं होतं तुम्ही स्थिर स्थावर झाल्यानंतर गावाकडे चला आणि तुमच्यासोबत गावचा पण विकास करा. आज आपल्याकडं लोकांची अडचण ही की गावाकडे चला म्हणलं तर गावातली गावातच पोरं थांबल्यात, बेरोजगारी वाढायला लागली. लाडकी बहीण, लाडका भाऊ, फुकटचं रेशन, याच्यामुळं गावात मुलं निवांत बसून आहेत, बेरोजगारी वाढत. बरोबर. त्यावेळेस पण असंच प्रकार थोडासा काहीतरी होता. मग मी म्हटलं आपण जर बाहेर नाही पडलो तर ह्या गलक्यातून आपल्याला मोठं होता येणार नाही. विचार थोडेसे असे होते की आपण स्वावलंबी व्हावं.
बरं. ह्या शेतीचं शेती कुठं जात नाही, बरोबर. शेती करायचं आपलं वय पण नाही, अच्छा. आपण शिक्षण घेऊ म्हणून सातारला आलो. सातारला आल्यानंतर बघितलं सातारला मूळ राहिलो. गाव वनगाव. माझं लिंबवणगड. अच्छा. मग विचार असा केला, आता सातारला राहायचं तर ते परवडलं पण पाहिजे. बरोबर. त्या काळात एसटीला तिकीट पास आणि ते सगळ्या गोष्टी अवेलेबल असायच्या. तिकीट तेवढं जास्त नव्हतंच, पण पासामुळं सुलभ व्हायचं. बरं. पण तरी पण म्हटलं आपण राहायचं साताऱ्यातच, गावची नाळ थोडी. विकास थोडासा सातारमध्ये चांगला झाला असतो म्हणजे विचार मी केला. 11वी पासून उपजीविका करायची म्हटलं तर कॉलेज सकाळी व्हायचं 10, 10:30 संपायचं. डीजे कॉलेजला होतो. बरं. मग म्हटलं आपण आपल्या पायावर उभं राहायचं, तर आपण पिग्मी एजंटला सुरुवात केली. अरे वा. पिग्मी कलेक्शनला. अच्छा. एका पतसंस्थेमध्ये लॉयर्स कॉपरेटिव्हमध्ये पिग्मी एजंटचं काम चालू केलं. ते 10-12 वर्ष केलं. ग्रॅज्युएशन झालं तरी केलं. नंतर डोक्यात गणित होतं की काहीतरी आपण व्यवसाय व्यवसाय सुरू करायच्या आधी डोक्यात होतं की आपण एमपीएससी, यूपीएससी, एसटीत सगळ्यात जास्त प्रचार त्यावेळेस तोच केला जायचा. मला फौजदार व्हायचंय, मला पण फौजदार व्हायचं. पर्सनॅलिटी आपली तशी होती. हा. आणि मग नाही, उर्मी असतीच मराठी फॅमिलीत, ग्रामीण भागात. त्यातल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वांनाच इच्छा असते की पोलीसमध्ये जावं. पण नंतर पिग्मीचं कलेक्शन करताना इकॉनॉमीशी थोडंसं नाळ जुडली गेली. त्यात कळायला लागलं की व्यवसायातनं जास्त पैसे मिळतात किंवा सुबत्तता येते किंवा घरच्या वेळ देता येतो. स्वप्न थोडंसं बदललं आणि मग व्यवसायाकडे कल वाढला. अच्छा. आणि मग त्यामुळं काहीतरी व्यवसाय चालू करायचं एवढं डोक्यात गणित होतं. बरं. आणि तशा अनुषंगानं मग एकदा तशीच मित्र जोडत गेलो, ज्यांचे व्यवसाय आहेत तशाच लोकांना जोडत गेलो. आणि मग त्यानंतर बालाजी मोबाईलची मुहूर्तमेढ 2002 साली रोवली गेली. मित्र परिवार देखील तसा असावा लागतो. मित्र तुम्हाला भेटत गेले. निश्चितच आहे. म्हणजे मी तशी मित्र शोधली की जे व्यावसायिक बुद्धीचे होते, त्यांची व्यापकता तेवढी होती आणि प्रत्येक चॅलेंजला समोर जायची त्यांच्याकडे ताकद होती. अच्छा. मी म्हणजे गावाकडची मुलं वाईट आहेत असं नाही म्हणत, पण त्यांनी सुद्धा जर त्यावेळेस अशी स्वप्न बघितली असती. आणि आमच्या वेळेस मोबाईल हे एवढं मोठं हॅवॉक होईल किंवा मोबाईलचा व्यवसाय असू शकतो. मोबाईलकडेच का वळला आपण? मुळात टेक्नॉलॉजीचं थोडंसं नाद होता. अच्छा. त्याची आवड होती. माझ्या आयुष्यातला पहिला मोबाईल मला कोणीतरी गिफ्ट दिला होता एका व्यापाऱ्याला. मी त्यांना मदत करायचो, त्यामुळं त्यांची सर्व कामं ऐकायचो, पिग्मीला जायचो. त्यांनी मला एक मोबाईल गिफ्ट दिला होता. आणि नंतर मग मोबाईलची मला माहिती होती, तर टेक्नॉलॉजी पण खूप आवडायची. त्याच्यामुळे मग लोक मला विचारायला लागले, उद्या रिचार्ज कुठं मारतोस, आम्हाला पण मारायचंय, आम्हाला पण फोन घ्यायचा. आणि असं करत करत बघा, संधी ही अशी असते, संधी लांब कुठंतरी नसती, आपल्या सोबत कुठंतरी. असं म्हणतं अपॉर्च्युनिटी नॉक्स वन्स. संधी आपल्या दार ठोठा होते आणि त्या संधीचा फायदा तुम्ही करून घेतला. आणि आपल्यासाठी दुसरं कोण संधी तयार करून देत नाही. आपल्यालाच आपली निवडायची, ती शोधायची आणि त्यातनं पुढं थोडी तेवढी तरी जाण पाहिजे की पुढं फ्युचर 5-10 वर्ष, 5-50 वर्ष काय असू शकेल. साधारणपणे तुम्ही 2002 ला सुरुवात केली, आता 2025 साली 22 ते 20 वर्षामध्ये खूप लोकांना तुम्ही मोबाईलचा दुनियेत घेऊन गेला. हो, ऍव्हरेज माझ्याकडं रोज 400 ते 500 लोक येऊन जातात. अच्छा. म्हणजे बालाजी मोबाईल हे खूप नाव असं निश्चितच. कारण काय तुम्ही बघितलंय की सुबत्तता आल्यानंतर आपली मराठी माणसं गरीब असतात. आणि सुबत्तता आल्यानंतर आम्ही जास्त काम करायला सुरुवात केली. अच्छा. आणि रोज अपग्रेड आहेच, रोज काहीतरी त्याच्यामध्ये नवीन 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 गोष्टी आणून आपण करतोच आहे. ते आहेच. विषय राहिला सायकलचा. आणि महत्वाचं म्हणजे असं की तुम्ही पहिल्यांदा मुंबईला होता, त्याच्यानंतर गावाकडे आला आणि कळलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तुम्हालाही असं निश्चितपणे वाटत असेल की युवकांनी देखील असं वेगळं काहीतरी संधी शोधल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी करिअर केलं पाहिजे. खरं म्हणजे बरोबर आहे. तुमचा प्रश्न. युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? मला असं वाटतं या बाबतीत ज्या त्या वेळेस जी ती कामं करायला पाहिजेत. युवकांनी काय होतंय, विद्यार्थी दशेत पैशाची स्वप्न बघतात आणि पैशाच्या टायमिंगला शिकलं पाहिजेत असा विचार करतात आणि ते दोघांचा ताळमेळ लावला तर त्यांना काहीच उरत नाही. म्हणजे ज्या त्यावेळी जी ती गोष्ट केली पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या वेळेस मुख्य आपला फोकस हा शिक्षणाकडेच पाहिजे. बरोबर आहे. पण त्याच जोडीला कुठली तरी एक एक्स्ट्रा कला जोपासणं, एखादा छंद जोपासणं जो आयुष्यात आपल्याला उपयोगी पडेल, ज्याच्यामुळे आपण कुठेतरी प्रगती करू. एखादी कला शिकणं.
आता माझ्या बाबतीत म्हटलं तर मला छंदापर्यंत टेक्नॉलॉजी आपण आलोय. आता एकंदरीत आपल्याकडे जर बघितलं तर सायकलिंग आहे, त्याच्यानंतर रनिंग आहे, अशा बऱ्याचशा हॉबीज आपण जोपासतात आणि निश्चितपणे हे रुटीन लाईफ जे याच्यामध्ये तुम्हाला याचा निश्चित फायदा होतो. बघ, ग्रामीण भागात जन्मल्यामुळे मुळातच ग्रामीण भागातल्या लोकांना समाजकार्याची जास्त आवड असते. बरोबर आहे. सर्व समाजासोबत राहावं लागतं. शहरातल्या मुलांचं वेगळं आहे, त्यांच्या फ्लॅटमध्ये किंवा घराच्या बाहेर गेलं तर ते कुणाशी जास्त संपर्कात नसतात. ग्रामीण भागात एकत्रित लग्न असू द्यात, गावचे कार्यक्रम असू द्यात, जत्रा यात्रा, त्यामुळं सर्वांना एकत्र घेऊन एक चालायची एक संस्कार असतात किंवा सवय असते.